एक बाजूला सिंगा आहे, सेव्हन स्टार मालवण, दोन्ही सलामीसाठी फलंदाज अनिकेत आणि साथीला असेल राहील. तर गोलंदाजी एंडला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्याच चेंडूवर फटका चांगला सुंदरला होता, मात्र त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू अर्थात गुरु गडकर अजून एक नाव आहे या बॉक्स क्रिकेट पटलावरील. बरीच वर्ष अधिराज्य गाजवलेले हे नाव. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी एंडला आपण पाहतोय. हर्षद पाटील, 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला, 1 धाव. निश्चितपणे धावांचा शुभारंभ होतोय, खातं खोललं जात आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, प्रयत्न चालू आहेत. पंचांचा इशारा दुहेरीचा रिफ्लेक्ट होतोय. चेंडूने धावसंख्या ही पोचते. आता 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फटका चांगला होता, मात्र तिथे गरजेचं होतं क्षेत्ररक्षण होणं. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जे 2 पायांच्या मध्ये अंतर ठेवलं होतं ते अंतर कुठेतरी लाभदायक ठरते सेव्हन स्टार मालवण संघाला. अर्थात धावसंख्या पोहोचते ती आता 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे केली जाते. राहील दिसतो स्ट्राईक एंडला. एक चौकार आला आहे. पुन्हा एकदा 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, 8 धाबा. आता मात्र मिसटाईम फटका म्हणावं लागेल. कुठेतरी थोडंसं हलक्यात घेतलं होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत आरामाचं एक अंगलट येतोय. पहिली षटक समाप्त, धावसंख्या ही पोहोचते. आता पहिली षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 8ची ही सुरुवात. दुसरी षटक हर्ष दिसतोय, लोकल बॉय आहे, जे अनुभव आहे इथल्या खेळपट्टीचा, त्या अनुभवाचा निश्चितपणे फायदा घेणं जरुरीचं असेल. पहिल्या चेंडूवर तो निश्चितपणे अचूक डप्पा, प्री माइंड अशी ही गोलंदाजी म्हणावी लागेल. त्यानंतर बॅकअप चांगलं दिसतंय. दुसरं षटक निश्चितपणे न्यू बॅटर दाखल होतोय. रोहन बाळके अजून एक चर्चेचं नाव आहे. त्या मोसमात पुनरागमन केले जाते त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बोलूया. तिला बोलूया तर पुन्हा एकदा दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पंचांचा इशारा निश्चितपणे पुन्हा एकदा 9+ पण टोटल 2 धाबा. धावसंख्या ही पोहोचते आता 10 धाबा. महत्वपूर्ण सामना आहे. निश्चितपणे क्रीज मध्ये दाखल होतोय रोहन बाळके. चेंडू समाप्त झाले, 2 धावसंख्या ही पोहोचते 11 धाबा. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची ही गोलंदाजी. पहिला अचूक डप्प्याचा चेंडू, त्यानंतर कुठेतरी थोडीशी नजर लागते त्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, तेवढंच चांगलं. निश्चितपणे प्रयत्न केला होता. कोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होते. धावसंख्या ही पोहोचते ती आता 13 धाबा. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. फटका चांगला सजवला जातोय. निश्चितपणे रोहन बाळके. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, 15 धाबा. दुसरं षटक थोडस लांबणीवर पडतंय आणि तोच प्रयत्न आहे. याही वेळी संधी होती, मात्र डिफ्लेक्ट होतो लेग बायच्या रूपाने. 1 धाव. 5व्या चेंडूचा खेळ अखेरीस धावसंख्या 16 धाबा. 1 गडीबाज 16. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. फटका थोडासा मिसटाईम म्हणावं लागेल गोशांकी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 1 धाव. 2 षटकांचा मर्यादित खेळ पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या ही पोहोचते 1 गडीबाज 17 धाबा. धावांचा अर्थात टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल हे ठरवणारं षटक. गोलंदाजी एंडला बबली गवंडी दिसतोय. पहिल्याच चेंडूवर आउटसाइड एज म्हणावं लागेल. 1 धावेने धावसंख्या 18 धाबा. ती धावांवर रोख लावलं जाईल.
हे जीवन पाहणं महत्वाचं असेल. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये हे युद्ध आपण बघतोय. पुन्हा एकदा अधिक उसळी घेणारा हा चेंडू, त्यानंतर गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव, धावसंख्या 19 धावा. 2 चेंडू. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय राहील. एक धाव ही प्राप्त होते. धावसंख्या पुन्हा एकदा 3 चेंडू 20 धावा. बऱ्याच वेळानंतर राहील येथे स्ट्राईक इनला. टॉस चेंडू होता, त्यावर एकेरीचा पुन्हा एकदा फटका येतोय. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र कुठेतरी डिफ्लेक्ट झालाय चेंडू. त्यानंतर दुहेरीचा फटका म्हणावा लागेल, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ मर्यादित पूर्ण झालाय. धावसंख्या पोहोचते 23 धावा. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण, 23 धावा. इनिंगची सांगता करणारा चला वेळ काढू नका विनंती आहे. आणि हे सर्व जुने संघ आहे, जुनाशी होऊ शकतं. चला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय, मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा अभंतरचा. बऱ्याच अभंतरच्या धावा बहाल केल्या जात आहेत. कुठेतरी धावा वाचवणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू राहील दिसतं स्ट्राईक एंडला. अभंतर. या सामन्याचा विचार करायला गेलं तर 8 ते 9 वेळा तरी बंटी परबने हात वर गेले. चांगली कसरत होत आहे. येणारे चेंडू अजूनही एक बाकी आहे ती. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. वा, गुरुगडकर आपल्या संघ 18 चेंडू 26 धावांची गरज. धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सर्वांसाठी फलंदाज आपण पाहतोय. पृथ्वीराज स्मिता स्पोर्ट्स संघाकडून बबली आणि साथीला असतील आदित्य. गोलंदाजी एंडला एजाज मुल्ला आपण पाहतोय. सर्वा कर्णधार, बरेच वर्ष त्या क्रिकेटची सेवा करतायत. पुन्हा दाखवर होत आहेत, चान्स दिले जात आहेत. कुठेतरी त्या चान्स अर्थात संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. चांगला खेळ करून येणाऱ्या मोसमामध्ये, येणाऱ्या स्पर्धांमध्ये अजून संधी त्यांना प्राप्त होण्यासाठी. पुन्हा एकदा आदित्य दिसतोय. फटका तर चांगला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव. चेंडू समाप्त झाले. 3 धावसंख्या 3 धावा. अंदाज पुन्हा एकदा डिफ्लेक्ट होतो. लेग बायचा निश्चितपणे निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. विविध मनस्थितीमध्ये फटका चांगला होता. त्याहूनही आपल्या संघासाठी धावा वाजवण्याचं काम केलं जातं. जी अवघड जागा आहे या बॉक्सर दुहेरी धावा वाचवण्यासाठी जे 2 आपण क्षेत्ररक्षक पाहतो ते कुठेतरी जोखमीचं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोच. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 3 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. त्यानंतर सलग पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करूया आपल्या संघासाठी. निर्णायक सामन्यांमध्ये 26 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी जे बॅकअप गरजेचं असतं गोलंदाजांना. षटक समाप्त झालंय. नोंद घ्या, षटक समाप्त झालंय. चला गुरुगडकर सहकार्य करा विनंती असेल. अजून एक सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. पावशी ग्रामपंचायत सदस्य काका बुट्टे साहेबांचं आगमनाचे सहर्ष स्वागत. वळूयात मैदानाच्या दिशेने. दुसरं षटक राहील दिसतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय. फटका फसतोय. पहिला गडी बाद होतोय. कुठेतरी दडपण वाढलेलं आपण पाहिलंय. सलगचे 3 निर्धाव चेंडू. धावसंख्येचा पाठलाग 26 धावांचा. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला. न्यू बॅटर आपण पाहतोय गुरुगडकर. आता मात्र हा धावांचा गड सर करावा लागेल आणि त्यासाठीच दाखल होतोय गुरुगडकर. स्टेप आउट झालाय आणि फटका निश्चितपणे गाळ्याचा भेद घेतो. बघूयात या स्पर्धेतील दुसरी सलग सामन्यांमध्ये हॅट्रिक घेईल का राहील. पुन्हा एकदा स्टेप आउट करतो आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक संपादन करतो राहील. सिल्वस्टर मालवण संघ अर्थात याच्यात खुश असेल. मात्र जो दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरुवातीला आल्यानंतर गोलंदाजांकडून होतोय त्या दबावावर कुठेतरी
राहील निश्चितपणे लाभदायक ठरतोय. पुन्हा एकदा सलग चौथा हादरा म्हणावा लागेल. आज वाटतं राहील निश्चितपणे मालवण मधून येताना खुश दिसतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. काय चाललंय समजत नाहीये. सलग 5 चेंडूंवर 5 गडी गारद केले जात आहेत. शेवटचा गडी बाद. शेवटचा चेंडू स्ट्राईक ललू बॅटर हर्षद अबांतर म्हणजे मिडन ओव्हर तर जाणार नाहीये, मात्र संधी असेल आणि मात्र हर्षदचा प्रयत्न होता. मी निश्चितपणे गडी देणार नाही, मात्र एकदा टाळ्यांचा गजर करूयात. बऱ्याच कालावधीनंतर 6 चेंडूवर 6 विकेट. बहुधा 15 ते 20 वर्षापूर्वी एका व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल.